नागपूरच्या सोनेगाव परिसरात ऐतिहासिक भोसलेकालीन आमराई आहे। नागपूर महानगरपालिका सिवरेज लाईनसाठी या आमराईतील 61 झाडांची कत्तल करणार आहे। या वृक्षतोडीच्या विरोधात जैन झीचं आंदोलन सुरू आहे। आमराईमध्ये येऊन पालिकेच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। काय मागणी आहे तुमची? हमारी ये मांग है कि जो 60 पेड़ों को काटा जा रहा है, जो भी विंडो है वो नहीं काटा जाए। हेरिटेज और नॉन हेरिटेज अमराई में जो 60 पेड़ है वो नहीं कटे। हमारी यही मांग है। एक लेटर दिख रहा है आपके हाथ में, किसके लिए लिखा है और क्यों लिखा है? ये सीएम ऑफिस के लिए लिखा है ताकि वो ट्रीज़ ना काटे और जबकि और ट्री प्लांटेशन के लिए हमें प्रोत्साहित करे, क्योंकि हमें इतनी जो धूप बढ़ रही है, गर्मी बढ़ रही है, उसके लिए हमें और ट्री प्लांटेशन करने की ज़रूरत है, ना कि ट्रीज़ काटने की। सध्या विदर्भात उष्णतेची लाट आहे। नागपूरकर अक्षरशः होरपळून निघत आहे। त्यातच दिवसेंदिवस आपण बघतो की वृक्षाचं प्रमाण कमी होत आहे। तुम्ही रस्त्यावर उतरले आहे, काय विनंती कराल सरकारला? सरकारला एवढंच म्हणायचं आहे की खरं तर गरज झाडं लावण्याची जास्त गरज आहे, तर त्यावेळेला झाडं म्हणजे कापायची गरज नाही आहे, तर त्याला काहीतरी तुम्ही दुसरं सबस्टिट्यूट बघावं। आणि जे हेरिटेज ट्रीज म्हणतो आपण, ज्याला लावणं शक्यच नाही आहे, ते आपण आता आजही जरी प्रयत्न सुरू केला तर ते जे झाडं लागतील ते अशक्य गोष्ट आहे, तर ती न तोडता तुम्ही दुसऱ्या काही पर्यायी योजना त्याला बघाव्या। महानगरपालिका स्वतः तर कुठेच झाडं लावत नाही, लोकांनी लावलेली पण कापायला जातात। पण हे आमराई जी तुम्हाला दिसते आहे ही भोसलेकालीन आमराई आहे, ही धरोहर आहे। तर तुम्ही सगळीकडे तुम्हाला बरोबर पर्यावरणच का दिसतं? जर झाडं म्हटलं, तलाव म्हटलं, सगळीकडे तिथे मध्यभागी एक मोठा ग्रीन पॅच आहे। कारण आता कॅरिंग कपॅसिटी संपली आहे शहराची। कॅरिंग कपॅसिटी संपल्यावरती हे झाडच आहेत जे तुमचं ग्राउंड वॉटर टेबल होल्ड करून ठेवतात। लहानपणापासून टेक्स्ट बुक्समध्ये वाचलंय सेव्ह ट्री सेव्ह प्लांट्स, पण जसं आपण मोठं होताना बघतो की गव्हर्नमेंट हे सर्व कापत आहे, तर हे म्हणजे काय आपल्या फ्युचर जनरेशनला किंवा आम्हाला काय मेसेज देताय तुम्ही लोक? हे चांगली गोष्ट नाही आहे की जे करंट झाडं तेही तुम्ही कापून राहिले, वरून जे कारण नागपूर आता टॉप 10 हॉटेस्ट सिटीमध्ये पण यायला लागले, तर याबद्दल काही केलं पाहिजे। आपल्याला खूप सारी वस्तू आहे जे आपल्याला बदलाव करावी पाहिजे। आपल्याला झाडं अजून लावावे पाहिजे, पाणी द्यावं पाहिजे झाडांना। कापाशिवाय जर काय आपण झाडं कमी कापले आणि अजून झाडं लावले तर एवढं जर गरमी परत आहे नागपूरमध्ये ते कमी होऊन जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।